अलकनंदाचा पाठलाग करून श्रावणी पोचली सत्यापर्यंत. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, निर्मला देवी मेंटल हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा फोन येतो आणि तो श्रावणीने उचलल्यामुळे अलकनंदाचे धाबेदान आणतात. ते आता लपतछपत हॉस्पिटलला जायला निघते. श्रावणीची मात्र तिच्यावर बारीक नजर असते. ती तिला चोरून बघत असते. तेवढ्यात अलकनंदा बाहेर पडते. श्रावणी मनात म्हणते, ह्या नक्कीच हॉस्पिटलला चालल्या, पण ह्या तर मला म्हणाल्या माझा काही संबंध नाही, त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये माझं कोण असणार, माझ्या लपून छपून काय गेल्या, नक्कीच त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये कुणीतरी आहे, पण कोण असणार, आज काही झालं तरी मी शोधून काढणार. आता श्रावणी जायला लागते आणि तेवढ्यात अपर्णा तिला बघायला येते. तेवढे श्रावणी दारू उघडते आणि निघून जाते. अपर्णा विचार करते, ही एवढ्या रात्री कुठे गेली, श्रावणी घर सोडून तर नाही गेली ना. ती आता घाबरू म्हणते, काय करू मी, कोणाला सांगू, दादासाहेबांना सांगितलं ते ते खूप चिडतील, नंदाकाला सांगितलं तर त्या पराचा कावळा करतील. तेवढे तिला आठवतं ती म्हणते शुभू आणि लगेच फोन करते. शुभू म्हणतो, हा मॅडम बोला ना. ती म्हणते शुभू, अरे श्रावणी आत्ताच कुठेतरी निघून गेली आहे. शुभू म्हणतो, एवढ्या रात्री. अपर्णा म्हणते, हो, अरे ती देवासमोर उभं राहून आज खूप रडत होती. मी तिला विचारण्याचा प्रयत्नही केला पण तिने काहीच सांगितलं नाही. शुभू, मला खूप भीती वाटते रे, श्रावणी कुठे गेली असेल. शुभू म्हणतो, मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी आलोच. तो आता जायला लागतो. तेवढे त्याची आई ओरडते, कुठं चाललास तू, कुणाचा फोन होता. तो आता सांगायला लागतो, श्रावणी मॅडम. पण त्याची आई म्हणते, तू घराच्या बाहेरही पाऊल टाकायचं नाही. आता नेहमी तिथेच पडलेल्या स्वीटीला हे ऐकून खूप आनंद होतो. शुभू म्हणतो, अगं पण आई. ती आता मोठ्याने ओरडते, तुला माझी शपथ आहे, आता तुला ठरवावंच लागेल, माझं ऐकायचं का त्या श्रावणीचं ऐकायचं. शुभूचे बाबा म्हणतात, कारभारनी, अहो हे काय बोलताय, त्या पोरीला शुभूची गरज असेल, अहो जाऊ द्या त्याला. पण ती शुभूला म्हणते, आज तूच ठरवायचं, मी किती श्रावणी. शुभ म्हणतो, आई अगं हे काय बोलतेस. पण त्याची आई मात्र खूप भडकलेली असते आणि म्हणते, मी काय विचारलं, ती श्रावणी की मी. आता मात्र शुभू पुरता गोंधळून जातो. श्रावणी मात्र अलकनंदाचा पाठलाग करत असते. आता गाडी थांबते. अलकनंदा आत जाते आणि श्रावणी वाचते, निर्मला देवी मेंटल हॉस्पिटल. ती विचार करते, ह्यांचं कोण असणार इथं, आजपर्यंत या कधीच काही बोलल्या नाही. शुभ म्हणतो, अगं तू माझी आई आहेस आणि ते मॅडम. स्वीटी म्हणते, वय काय, मग कर ना एकाची निवड. मला माहिती नाही आत्या, हा तिचीच निवड करणार. मी सांगतो ना तुम्हासनी, हा तिच्यावर प्रेम करतोय. पण शुभू तुला कळायला पाहिजे, ही तुझी आई आहे, तिने तुला जन्म दिला, लहानचं मोठं केलं आणि त्याचं तुला काहीच नाही का रे. शुभू म्हणतो, स्वीटे तुला सांगायची गरज नाही आहे. स्वीटी म्हणते, वय काय, मग कर निवड, आज बघूच तू कुणाची निवड करतो. सानिक म्हणते, स्वीटे तू गप की. ती म्हणते, मी का गप्प बसू, आज काही झालं तरी शुभला एकाची निवड करावीच लागणार. शुभ म्हणतो, मी असं काहीच करणार नाही, श्रावणी मॅडमला माझी गरज आहे आणि मी जाणार. स्वीटी म्हणते, बघितलं का आत्या, मी सांगत होते ना, त्या श्रावणीने याला पुरता नादाला लावलंय. अहो तिच्याशिवाय ह्याला दुसरं कोणी दिसतच नाही. अरे त्या पोरीपुढं तुला आई दिसाना. शुभ म्हणतो, स्वीटे आग लावायचं जरा बंद कर आणि तुझं आमच्या घरात काय काम आहे, चल जा स्वतःच्या घरी. स्वीटी म्हणते, हे माझंच घर आहे. शुभ म्हणतो, 2 वर्षासाठी नाही, तुझ्या आईला 2 वर्षाचं भाडं दिलं, त्यामुळे तू इथं नाही थांबू शकत आणि मी काय करायचं काय नाही हे तू नको सांगूस. शुभूची आई म्हणते, शुभू आज जर तू गेला ना, माझं मेलेल तोंड बघशील. शुभ म्हणतो, आई अगं हे काय बोलतेस. त्याचे बाब म्हणतात, कारभारनी, अहो तुम्ही कुठे नेताय. आता मात्र वातावरण चांगलंच पेटतं आणि स्वीटी चांगलीच मजा घेत असते. पण अपर्णा काही शांत बसत नाही. पृथ्वीकडे जाते आणि म्हणते, अहो श्रावणी निघून गेली आहे. पृथ्वी म्हणतो, निघून गेली म्हणजे कुठे गेली आहे. अगं इथेच कुठेतरी असेल. ती नाही ना, ती आज खूप अपसेट होती. ती झालेला प्रकार सांगते आणि म्हणते, तुम्ही तरी बघा. पृथ्वी म्हणतो, हो बघतो. अलकनंदा जाते आणि डॉक्टरांना म्हणते, तुम्ही डोक्यावर पडलेत का, किती वेळा सांगितलं घरच्या फोनवर फोन करायचा नाही. ते म्हणतात, मॅडम ते महत्त्वाचं नाही, अहो तू सिरीज घाणेकर. अलकनंदा म्हणते, हो हे घ्या इंजेक्शन आणि हे बघा त्याला काही नाही झालं पाहिजे. आता बघूया अलकनंदाचं खरं रूप श्रावणीसमोर येतं की नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.